भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त तांदळाची खीर घेऊन आलेले. इतकी चविष्ट ही खीर लागते ना. चला सर्वजण गटारी अमावस्या साजरी करतात, तर मी आज खीर करून साजरी करते. चला तर मग आता पूजा करून घेतलेलं आहे. 1 तास गेला त्या पूजेमध्ये. छान अशी मनापासून पूजा केली. उद्यापासून श्रावण महिना आरंभ होतो. मांस मच्छी अजिबात खाल्लं जात नाही. काही असेल ते आजच खाऊन घ्यायचे. काही जणी आजचा दिवससुद्धा पाळतात. तर मी आता किचनकडे वळते आणि मस्त आता खीर करायला घेते. आता 2 चमचे साजूक तूप घालू कुकरमध्ये. त्याच्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स घालायचे, थोडेसे बेदाणे घालूया, अर्धी वाटी तांदूळ घालूया, बासमती तुकडा. त्याचा खीर आहे ना अतिशय चविष्ट लागते आणि सुवासिक तांदूळ असताना मस्त ती खीर लागते. थोडंसं भाजून घेऊ. आणि बरेच जणी गटारी अमावस्या म्हणतात, पण गटारी नाही, गथारी त्याचं नाव आहे. पण उगाच लोकांनी त्या अमावस्याला बदनाम केलेलं आहे. आता छान असे खीर म्हणजे तांदूळ आहे त्यातलं भाजलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये दूध घालू. जवळजवळ 4 वाटी होते इतकं दूध घेतलेलं आहे. अर्धी वाटी आता ते साखर घेऊया. म्हणजे अर्धी वाटी तांदूळ होतं, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. वेलची पावडर घालूया. आणि आता आणखीन थोडंसं पाणी घालूया त्याच्यामध्ये. पिंचभर मीठ घालूया आणि मिक्स करून आता ह्याला झाकण लावायचं. 5 शिट्ट्या काढायचं मीडियम गॅसवरती. छान आत खीर शिजते. आणि जर गूळ वापरायचा असेल तर मग ते पाण्यामधनं शिजवून घ्यावं लागेल तुम्हाला तांदूळ. 1 चमचावर खसखस भाजू आणि त्या तयार झालेले खिरीवर टाकायची आणि मस्त मिक्स करून खायची. छान लागते. नाहीतर तुम्ही शिजताना देखील घालू शकता, पण अशी खाल्ल्यानं खूप सुगंधित मस्त लागते. आता ही तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला ही घट्ट वाटत असेल खीर तर थोडंसं दूध घालून पातळ करायची. गरमागरम खीर तयार आहे आपली. वरून तूप घालायचं, दूध आवडत असेल वर परत दूध घालायचं आणि खायचं मस्त खीर. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.